करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर यस, अजय भोईर घेतल्याना निर्णय कसा योग्य हे मात्र सिद्ध करता आलं. तोच खरा लढवई या योद्धा असं आपण पटलावर म्हणतो. तर या मॅचच्या दिशेने वळूयात जिथे सुरुवात होते. बॉल तयार, आकाश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं आणि अक्षरशः पहिलं मॅन्डेटरी, आता मॅन्डेटरी नाहीये कारण 3 षटकांचं हे सत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला विस्तारित क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. बॉलर इथे तयार, पहिला बॉल घेऊन आकाश सज्ज होत आहेत. बॅटची लिडिंग एज, दर्जेदार भन्नाट क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. एका धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. अर्थातच मतीन स्पोर्ट्स महापोली काय दर्जेदार क्लास बॅटिंग करतायत अरमान पहिल्या मॅच पासन. परंतु आता खऱ्या अर्थानं कैफनं जी या आधीच्या मॅच मध्ये बॅटिंग केली, 25 धावा कैफनं त्याच्या बॅटमधून ठोकल्या, त्याच कैफकडनं अशा अपेक्षा असणार आहेत. कारण या आधीच्या मॅच मधनं त्यानं दर्जेदार स्ट्रोक पेशकश केले. येथे अक्षरशः कैफच्या बॅटमधून मोठमोठे षटकार चौकार आले आणि दुगाडफाटा संघाला परास्त करण्यामध्ये याच कैफचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. त्याच कैफला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर, ज्याच्याकडनं फार मोठ्या अशा अपेक्षा आहेत महापोली गावाला, मतीन स्पोर्ट्स महापोली या संघाला. आईगाव देवी साखरोलीच्या विरोधात खेळताना क्वालिफायर मॅच आहे, ग्रँड क्वालिफायर सध्या मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली संघर्ष आहे मैदानाच्या आत, मात्र तुम्हाला लढावं लागणार आहे. जो लढेल, जो झिजेल तो मात्र चमकणार आहे. ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस बॉल पंच केलाय. बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, जिथून चुकी घडली, थोडंसं फंबल झालं आणि धावा मात्र सहजतेनं कनेक्ट केल्यात. त्या 2 याच 2 धावांच्या मदतीनं धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय तो 3 या अंकावर. 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. पहिलं षटक जे प्रगती पथावर आहे. खरं तर या आधीचं क्रिकेट कसं असायचं, 1 वडापाव आणि 2 खेळाडू म्हणजे क्रिकेट. अर्थातच एखादा निळं पिंप पाण्यानं भरलेलं असायचं, ते देखील 1च्या सुमारास संपलेलं असायचं. एखाद्याच खेळाडूकडे बॅट असायची आणि दुसरा खेळाडू भेंडीची एखादी काडी घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला उभा असायचा. दर्जेदार गोलंदाजी, भन्नाट वेग मैदानात पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं मैलोन मैल चालून अगदी खेळाडू अंतर कापायचे आणि मग त्या एखाद्या गावात कुठेतरी एक घर असायचं जिथे जेवण किंवा मग ती जेवणाची व्यवस्था असायची. क्रिकेट फार रंगतदार होतं तेव्हा देखील. बांधावर कुठेतरी एखादा गुणलेखक बसलेला असायचा जो स्कोरिंग करत, आणि एक भोंगा लावून एखाद्या कॉमेंट्रेटर देखील ओरडत असायचा. मजा होती क्रिकेटमध्ये. आता इम्प्रोव्हायझेशन आलं, पैसा आला, डेफिनेटली प्रसिद्धी वाढली. बॅटची लिडिंग एज आणि इथे बॅटरला परतावं लागणार आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन, महत्वाचा शिलेदार कैफ बॅक टू दी पॅव्हलियन. कम ऑन डीजे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. याआधी गाणं आपण ऐकलं राजू दादा. परमेश माळी हे दुडण्याचा सिंगर आहे, त्यानं हे गाणं बनवलं आणि या गाण्याचा इतका शुभारंभ, इतकाच शुभ शकून की अगदी मग 248 पेक्षा 1 बरा असं जे वाक्य आम्ही म्हणतो ना, की खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं जी वाटचाल केली खरं तर कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी, प्रमोद रतन पाटील ज्यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक सातत्यानं आपण पाहिलं. विनोद रतन पाटील जे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं ही व्यक्तिमत्व ज्यांनी सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. चांगला बॉल, तितकाच दर्जेदार फ्लिक बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. एक टप्प्याखेर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5. चेंडूंचा खेळ संपल्यानंतर ती मात्र 7. लॉस ऑफ 1 विकेट, 7 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. आकाशच्या विरोधात मी तर म्हणेन की हा पहिला सक्सेसफुल स्ट्रोक होता. याआधी आकाशनं 4 बॉल फेकले, त्यामध्ये तो हवी झाला होता मतीन स्पोर्ट्स महापोली या संघावर. परंतु आता बॅटर अवेश आलेत. अवेश शेख चांगली बॉलिंग आणि त्यावर पहा पंच केला. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला इन फ्रंट ऑफ द विकेट, जिथून फक्त 1 धाव घेणं पसंत केलं. फक्त 1 धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय.
धावसंख्या 8 या आकड्यावर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा. 2 षटकांचा खेळ इथून अजूनही शेष आहे. तुम्ही पाहत आहात साई देवा प्रतिष्ठान आयोजित साई गाव चषक 2022 चा थरार चा दुसरा दिवस आहे. स्पर्धेचा 3 दिवसाची स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन, मानाच्या आणि मानानं डवलणाऱ्या रंगीबेरंगी ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. अगदी प्रत्येकाला याच स्पर्धेवर आणि याच मॅचवर आपली नावलौकिकता अगदी कोरायची आहे. कालच्या दिवसात श्रावणी स्पोर्ट्स पिळंजे ज्यांनी स्वतःची दारोमदार स्पष्ट केली, भिवंडी क्रिकेटचा महाराजा म्हणून त्यांची ओळख मात्र ते सध्या प्रस्थापित करतायत. त्यांचा खेळ आज बाली ट्रॉफीमध्ये देखील आपण पाहिला. दर्जेदार इनिंग मात्र साकार केल्या त्याच पिळंजेकरांनी आणि आज मात्र कोणता संघ जिंकेल यावर बऱ्याचशा नजरा आहेत. ज्यामध्ये एका बाजूला साखरोलीकर आहेत, आई गावदेवीच्या नावानं अर्थातच आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं हा संघ मैदानाच्या आत खेळतोय. तर एका बाजूला मतीन स्पोर्ट्स महापोली अर्थातच त्यांचे जे ब्रँड पार्टनर आहेत उमेद खान जे उपसरपंच आहेत, खऱ्या अर्थानं त्यांच्या ब्रँड पार्टनरशिपच्या माध्यमातून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. उबेद हलबे यस, चांगला स्ट्रोक फ्लिक केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये. वेगानं क्षेत्ररक्षण पहा, किती दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट देखील आहे. फलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत आणि याच 2 धावा धाव फलकावर जोडल्या जातील. धावांची गती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. शैलेश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आतापर्यंत शैलेशला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 सध्या जे प्रगती पथावर आहे. 10 धावा फक्त धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 1.1 षटकाचा खेळ इथे संपलाय. बॉल तयार, समोर आहे बॅटर अवेश शेखला. आपण पाहतोय पंच केला बॉल, बॅक टू द बॉलर आणि इथे चुकी घडली आहे. फार मोठी चुकी करतायत. अरमानला इथे परतावं लागेल. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद क्रमांक 2 चा बॅटर मिस्टर अरमान बॅक टू दी डगआउट. कम ऑन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेनं प्रांगणाच्या दिशेनं येतोय, परंतु प्रेमाची सावली नावाचा जेव्हा चित्रपट आपण पाहतो ना, त्यामध्ये खरं तर काही कवितेच्या ओळी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की क्रिकेट कसं आहे मित्रांनो. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी डाव तुझा येताच, जमविशी जपून आपुली तू खेळी, काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. अर्थातच याच क्रिकेटच्या विश्वात तुम्हाला लढायचं आहे. या क्रिकेटच्या विश्वात तुम्हाला स्वतःची भूमिका स्पष्टपणे निभावायची आहे. इथे धावा मिळतायत त्या फक्त 1 आणि धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडूंचा खेळ इथून संपलाय तो मात्र 3 शेवटचे 3 बॉल. हा बॉल इन स्विंगर डिलिव्हरी होती, एक्झिक्युशन आतमध्ये आलंय, त्यामुळे पंच स्वप्नील काबाडी सर आणि चंदनजी नाईक सर तटस्थ अवस्थेमध्ये आहेत. अर्थातच तुम्ही पाहतायत मुख्य मंचांच्या भूमिकेमध्ये चंदनजी नाईक जे स्थिर अवस्थेमध्ये अगदी आशाभूत नजरेनं फलंदाज पाहतायत त्यांच्याकडे. परंतु असं म्हणतात कारिवली हे गाव जरी तुम्हाला भिवंडीच्या पटलावर असं दिसत असलं तरी देखील या गावानं फार मोठे क्रिकेटर अगदी टेनिस क्रिकेट विश्वाला दिले. के ट्रॉफी अर्थातच निलमदादा नाईक यांच्या संकल्पनेतून एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं याच वर्षी. कचेर नाईक आणि त्यांचे पिताश्री त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रॉपर बॉलिंग तो क्रशिंग बॉल, जिथे पहा फक्त एकच धाव येईल आणि या मॅचवर आपलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जीवाच्या आकांतानं. तो मात्र आई गावदेवी साखरोली संघ 12 धावा धाव फलकावर. चेंडूंचा खेळ इथून संपलाय तो मात्र 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू जो शेष आहे. अर्थातच एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. हे सारस्वत चित्र ट्रिपल एस एंटरटेनमेंट, आमचे रुपेश ठाकरे, आमचे जितेश पाटील, आमचे दोन्ही कॅमेरामन ज्यांची फार महत्वाची आणि मोलाची भूमिका. बॉल तयार. हाफ ट्रॅकर होता, ऑफस्टिकच्या बाहेर पंच दर्शवतायत की हा बॉल स्वैर आहे. धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं कनेक्ट होईल. धावांची गती जाऊन पोहोचते ती मात्र 13 या अंकावर. काय भन्नाट सध्या खेळ सुरू आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे शक्ती, युक्ती आणि बुद्धीचा त्रिवेणी संगम आहे आणि हेच तुम्हाला जाणावं लागणार आहे. अर्थातच जो खेळाडू चांगला खेळ करेल
असं म्हणतात की चमकण्याआधी झिजावं लागतं आणि वाढण्याआधी रुजावं लागतं, तसंच तुम्हाला रुजावं लागेल या मैदानाच्या आत. बॉल तयार, चांगला स्ट्रोक, हेलिकॉप्टर पेशकश केला, बॉल चाललाय लॉंग ऑनला, समोर क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी जोपर्यंत होईल पहा, कलेक्शन आणि फेक थोडीशी वेगानं, थोडस खराब क्रिकेट मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. एक धाव एक्स्ट्रा गमावली आहे साक्रोलीकरांनी. एकेरी धाव 2 धावांनी धावफलक डेफिनेटली वाढेल. धावांचा आलेख जाऊन पोहोचतोय 2 षटकांचा गेज संपल्यानंतर. 7.5 धावा प्रति षटक म्हणजे 15 एकंदरीत धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात आणि 2 गडी बाद झालेत. महत्वाचे शिलेदार कैफ आणि अरमान जे सलामीवीर होते, ज्या सलामीवीरांकडनं बऱ्याचशा आशा अपेक्षा होत्या त्या मात्र फोल ठरल्यात. कारण कैफ पहिल्यांदा बाद झाले 2 धावसंख्येवर आणि अरमान देखील परतला. कारण ज्या कैफकडनं अशा अपेक्षा होत्या, या आधीच्या मॅच मध्ये त्यानं 25 धावा ठोकल्या होत्या, मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यानं घेतला होता. परंतु या मॅच मध्ये त्यानं फार स्वस्तात त्याला बाद केलंय. साक्रोलीकरांना माहिती आहे ट्रॅजेक्टरी अटॅक्स कुठे केले पाहिजेत, समोरच्या संघाची मजबूत बाजू कोणती आहे, त्या त्यांनी मात्र हेरल्या आणि कैफला स्वस्तात बाद केलं. म्हणजेच आई गावदेवी साक्रोली आणि अजय भोईर हे फार मोठे मास्टरमाइंड खेळाडू आहेत असंच म्हणावं लागेल. चला, तिसरं षटक प्रगतीपथावर येईल. तुषारच्या हातामध्ये चेंडू दिलाय. धावसंख्या 15 या आकड्यावर आणि अर्थातच एका बाजूला ग्रामदेवतेच्या नावानं खेळणारा आई गावदेवी साक्रोली आणि त्या विपक्षामध्ये मतीन स्पोर्ट्स महापोली. ही लढत ग्रँड क्वालिफायर. तुषार गोलंदाजी ट्रॅकवर आहेत, समोर स्ट्रायकर एंडवर सईम आलेत, ज्यांनी आतापर्यंत 1 बॉल फेस केला. 0 धावसंख्या त्याच्या माध्यमातून कन्वर्ट झाली आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर तुम्ही आवेश शेखला पाहू शकाल. बॉल तयार, ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. इथे मात्र डेड बॉल घोषित केला. मागचे 2 दिवस ज्यांनी पंच म्हणून भूमिका साकारली त्या आदरणीय चंदनजी नाईक साहेब या स्पर्धेतून आता रजा घेत आहेत. उद्या मात्र दुसरे पंच या स्पर्धेला जोडले जातील, त्यांचा देखील शाही सन्मान या मंचावरून आपण करूयात. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन. बॉल यष्टांच्या वर्ण बॉलनं वेध घेतलाय, त्यामुळे पहिला बॉल इथे डॉट फेकलाय तुषारनं. शेवटचे 5 बॉल जे शिल्लक आहेत, महापोली संघाला आता ओळखणं गरजेचं आहे, कारण फार कमी धावा उभ्या झाल्यात. महापोली संघाला आपलं आव्हान या मॅच मध्ये जिवंत ठेवायचं आहे, तर मग मात्र मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. आणि खऱ्या अर्थानं सईम आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. बॉल तयार, हा स्ट्रोक, बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कम ऑन डीजे. प्रत्येक खेळाडूला एक सूचना आहे की मैदानात जेव्हा आपण खेळता तेव्हा शिस्तीचं पालन फार गरजेचं आहे. कोणत्याही खेळाडूंना ट्रॅक वगैरे वरती घेऊ नका. सेम तुम्हाला एक सूचना आहे, अगदी आपल्या ज्या काही मॅचेस चालू आहेत त्या लाईव्ह चालू आहेत आणि तिथं आपण भिवंडी क्रिकेटची शिस्त दाखवणं फार गरजेचं आहे. तर हीच तुम्हाला सूचना आमच्या आयोजकांच्या वतीनं. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉल तयार, सईम स्ट्रायकर एंडवर सज्ज. अप्रतिम स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न केला सईमनं, परंतु त्याला अपयश आलं. बॅकफुटवर जावं लागेल. डॉट बॉल इथून मात्र संपुष्टात आलाय. धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये 19 या आकड्यावर. खरं तर हा असा एक प्रभाग आहे ना जिथं जात पाहिली जाते, ना धर्म पाहिला जातो, ना पंथ पाहिला जातो. खेळात फक्त आणि फक्त खेळाडू, आणि हे फार गरजेचं आहे. अगदी मी तर म्हणेन की जे थोर महात्मे होते ना, त्यांनी जातीनिहाय अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अगदी त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा संघर्ष पहा, राजमाता जिजाऊंचा संघर्ष पहा, जातीनिहाय सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि हाच संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण देऊयात. डेफिनेटली. बॉलर तयार, बँग ऑन द टार्गेट, राईट ऑन द टार्गेट. इथे फलंदाजाला परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 मैदानातून परतीच्या प्रवासाला. सैम मात्र डगआउटचा शिकार. कम ऑन डीजे.
संख्या जाऊन पोहोचतीये ती 28 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आणि फ्री हिटची नामी संधी असणार आहे. 28 धावा. तुषार पुन्हा एकदा सज्ज होतात. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आयसीसीनं जो नियम बनवला, कमरेच्या वर बॉलची लँडिंग ज्यावेळी असेल त्यावेळी नो बॉल ची निर्देशनं दिली जातील. बॉल तयार. फ्री हिट. हा बॉल चेंडू हवेमध्ये, परंतु फ्री हिट आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे पहा, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्यात, परंतु तिसरी धाव घेताना फलंदाजाला बाद धावचीतच्या स्वरूपात होऊन परतावं लागेल. 30 धावा झाल्यात. विजयाकरता दोन्ही संघ नोट करा, 31 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि विजयाकरता 31 धावा संख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता टीम मतीन स्पोर्ट्स महापोली संघाच्या विरोधात आई गावदेवी साखरोली संघाला हा सामना जर जिंकायचा आहे तर मग 31 धावा कराव्या लागतील. तर मग अर्थातच या सामन्याला रोखायचं असेल तर मतीन स्पोर्ट्स महापोली संघाला याच 31 धावा रोखाव्या लागतील. तुम्ही शिस्त पाहू शकता महापोली संघाची. अगदी लयबद्ध लाईननं या मैदानाच्या आतमध्ये ते प्रवेश घेत आहेत. खरं ज्या मातीनं, खऱ्या अर्थानं ज्या मैदानानं ज्या आपल्याला ओळख दिली, त्या मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण आपली भूमिका स्पष्टपणे निभावतोय. चला स्पीडअप करा. 2 बॅटर्स मैदानात लवकर पाठवा. टीम आई गावदेवी साखरोली याआधी 37 धावांचं चेसिंग आणि ज्यामध्ये 2 चेंडूत 12 धावसंख्येची गरज असताना केशवनं ठोकलेले 2 षटकार. हा खरं तर एक फार मोठा क्षण होता विजयाचा टीम साखरोली करता. आता 3 षटकं आणि विजयाकरता 31 धावसंख्येची गरज आहे. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आत आलेत. आकाश पाटील आणि रोहित भोईर ही जोडी प्रांगणाच्या आतमध्ये. 18 चेंडूंमध्ये विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 31. तर येस, महापोली गावचे उपसरपंच उबेदजी हलबे यांच्या वतीनं ब्रँड पार्टनरशिप जी केली गेली आहे मतीन स्पोर्ट्स महापोली संघाचा जो काही जर्सी आहे त्यावर झळकताना ते आपण पाहतोय. खरं तर प्रत्येक संघाच्या पाठीमागे पाठीराखा असणं फार गरजेचं आहे. याआधी आपण दुगाडफाटा संघ पाहिला, पवनजी देसले यांचं महत्वाचं प्रस्थान आहे त्या संघासाठी. बॉल तयार. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड पंच केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये आणि जिथे मिस फिल्डिंग झाली आहे जी कन्वर्ट होईल अगदी 2 धावांमध्ये. पहिल्या 2 धावा संख्येचा आलेख मात्र रचलाय आकाश पाटीलनं. विजयाकरता अजून 29 करायचे आहेत. 17 चेंडू आणि 29 धाव संख्येची गरज आहे. दर्जेदार मुकाबला होईल यात तीळ मात्र शंका नाही. हा मॅच, हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात देखील शंका नाहीये. बॅटर्स तयार. स्ट्रायकिंग एंडला आकाश पाटील, त्या विपक्षामध्ये बॉलर हमजेदचा हा बॉल उडवलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण सईमच्या माध्यमातून. दर्जेदार फिल्डिंग, चांगल्या फिल्डिंगचा नमुना इथे पेश केला सईमनं. जिथून धावा पुन्हा कनेक्ट होत आहेत त्या मात्र 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावफलक 4 या आकड्यावर. विजयाकरता 27 धावांची गरज अजून असणार आहे. 16 चेंडू आणि 27 धावा. 16 चेंडू आणि 27 धाव संख्येची रणनीती जी गरजेची असणार आहे. पहिलं षटक हमजेदच्या माध्यमातून फेकलं जात आहे. महापोली गावाला रिप्रेझेंट करतायत. बॉल तयार. समोर आहे आकाश पाटील. स्ट्रायकर एंडवर फलंदाज. लोअर फुल टॉस पंच केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन
आणि मिड विकेटच्या मधोमध पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेसफुली कंप्लीट केला. पुन्हा 2 धावा. धाव फलकावर 6 धावसंख्या. विजयाकरता 25 धावांची गरज अजून असणार आहे. 25 धावा ज्या गरजेच्या असणार आहेत. 15 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक राहील. 15 बॉल्स and there are 25 runs required to win this match for team आई गावदेवी साक्रोली. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही पाहतायत. अमजद पुन्हा एकदा तयार. हा ट्रॅकर बॉल होता. यापेक्षा सोपं तुम्हाला काही मिळणार नाही. व्हॉलंटियर्स तर आपण खूप चांगली भूमिका इथे पार पाडताय. तुमचे देखील आभार. पूर्ण मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. तर बॉलर पुन्हा एकदा तयार. या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता अमजद. फुल टॉस बॉल अगदी बिरकावून दिलाय. समालोचन कक्षाच्या समोर मुख्य मंचाला सलामी देत असताना चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकाराचा साक्रोली ब्रँड. फलंदाज आकाश पाटीलच्या बॅट मधून 6 धावा. कम ऑन डीजे. बारा धावसंख्या धाव फलकावर जोडली जाते आणि 31 धावसंख्येचा पाठलाग करताना 12 धावा ज्या सर केल्यात. विजयाकरता अजूनही येणारे 13 चेंडू आणि गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 19. 13 चेंडू आणि 19 धावा. दर्जेदार मुकाबला. आई गावदेवी साक्रोली नवोदित संघ आहे. मॅच बॉल असेल तर इन ऍक्शन मध्ये द्या कृपा करून. तर खऱ्या अर्थानं आदरणीय चंदनजी नाईक जे पंचांच्या भूमिकेमध्ये होते तुमचे आभार. कारण 2 दिवस तुम्ही मंडळाला तुमचा जो अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. कारण या इतक्या उन्हाच्या तडाख्यात वसंत ऋतूला अजून सुरुवात झालेली नाहीये आणि इतक्या उन्हाच्या तडाख्यात पंच म्हणून भूमिका आपण साकारली त्याकरता आमच्या अंबाडी ते शेलार असोसिएशनच्या वतीने देखील आपले आभार. बॉलर तयार. इथे बॉल पंच केलाय. सेन्सिबली बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. बॅटरला परतावं लागेल. प्लॅटिनम डकचा शिकार ठरलाय रोहित भोईर. बॅक टू दी पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. खऱ्या अर्थानं आपल्या बल्लारी मार्तंडाच्या चरणी नतमस्तक होऊन खऱ्या अर्थानं एक शक्तिपीठ जे महाराष्ट्रातलं जेजुरी त्या गडाला नतमस्तक होऊन पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 12 बॉल शेष आहेत. विजयाकरता 18 धावसंख्येची गरज आहे. 9ची सरासरी आई गावदेवी साक्रोली संघाला राखायची आहे. परंतु गोलंदाजीचा तोफखाना अर्थातच महापोली संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांचा संघर्ष जारी आहे. नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अवैश शेख. बॅटिंगच्या माध्यमातून देखील त्यानं 18 धावा ठोकल्यात या मॅच मध्ये. आणि आता पहा नवीन बॅटर जगदीश शेळके मैदानाच्या आतमध्ये आलेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. ही तर खरी जमेची बाजू आहे आई गावदेवी साक्रोली संघासाठी. कारण डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना एक प्लस पॉइंट असा आहे की लॉंग लेगचे क्षेत्र आणि फाईन लेगचे क्षेत्र हे अगदी जवळ आहे आणि त्यामुळेच ही जमेची बाजू तुम्हाला ठरू शकते. परंतु त्या विपक्षामध्ये अवैश शेख एक दर्जेदार आणि एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याचा सामना आता करायचा आहे आई गावदेवी साक्रोली संघाला. 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. फार जास्त वेळ घेतला जातोय. कृपा करून आपण सूर्यदेवतेच्या साक्षीनं या मॅचचा अंत करायचा आहे. अर्थातच या मॅचचा शेवट गोड झाला पाहिजे. बॉलर इथे तयार. सुरुवात होते षटकातला पहिला बॉल घेऊन. दुसरं षटक प्रगती पथावर. अवैश शेख पहिला बॉल. फलंदाज जगदीश शेळकेच्या विपक्षात. सेन्सिबली पंच केलाय बॉलला ज्यावर 1 धाव घेणं पसंत केलंय. त्याला ठाऊक आहे की इन्फॉर्म फलंदाज आकाश पाटील नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. त्याला संधी देणं फार गरजेचं आहे कारण त्याचा सध्या ऐन बहराचा काळ सुरू आहे. 1 धाव आली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती मात्र 14 या अंकावर. 14. विजयाकरता 31चा पाठलाग करताना आता 17 धावांची गरज आहे.
11 चेंडू शिल्लक आणि विजयाकरता 17 धावसंख्येची गरज. आई गावदेवी साखरोली संघ 31 धावांचा पाठलाग सध्या त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. गोलंदाज तयार. अवेश शेख बॉलिंग ट्रॅकवर सज्जता दाखवतायत अराउंड विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल सेन्सिबली पंच केलाय. बॉलला एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे. सईम आलेत आणि जिथून पहा 2 धावा सहज गतीनं कंप्लीट केल्यात. याच 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 16 या आकड्यावर आहे. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती अजूनही 15. चेंडू इथून शिल्लक आहेत ते मात्र 10 चेंडू आणि विजयाकरता 15 धावसंख्येची गरज. आदरणीय सुरेशजी पाटील सर एक्साइज जीएसटी ऑफिसर भिवंडी आणि त्यांच्या साथीनं महेश भाकरे त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे की मुख्य मंचावर व्हीआयपी डायस मध्ये येऊन आपण या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. शेवटचे 10 बॉल शेष. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 15. बॉलर इथे तयार. थोडेसे नाराज झाले स्वतःवर आकाश पाटील. त्याला ठाऊक होतं या बॉलची किंमत. डॉट बॉल स्विंगिंग स्लोवर वन जो फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये अवेश शेखच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ इथून संपुष्टात आलाय. आदरणीय सुरेशजी पाटील या स्पर्धेकरता अतिशय मोलाचं पाठबळ आणि खऱ्या अर्थानं महेशजी भाकरे चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय समोर. मिसफिल्डिंग देखील झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. भन्नाट वेगानं दुसरी धाव कंप्लीट केली आहे. याच 2 धावांनी धावफलक 18 या आकड्यावर आहे. 18 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरता 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. अतिशय रंगतदार आणि रोमहर्षक मुकाबला. 8 गेंदों में चाहिए 13 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. आई गावदेवी साखरोली टीम को. मैदानाच्या आत तुम्ही पाहू शकाल 8 चेंडू आणि 13 धावा. चित्त थरारक अतिशय रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आदरणीय सुरेशजी पाटील एक्साइज जीएसटी ऑफिसर भिवंडी प्रभाग त्यांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन. या स्पर्धेकरता मुलाचं आर्थिक पाठबळ ज्यांनी दिलं ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तुमचं सहर्ष स्वागत. मुख्य मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. बॉल तयार. अवेश शेख लीडिंग एज आणि बॅटर आकाश पाटीलची खेळी इथे संपुष्टात. 7 चेंडू शेवटच्या शिल्लक. विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. कम ऑन डीज आहे. धन्यवाद. शेवटचे 7 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. परंतु खऱ्या अर्थानं बरेचसे असे गाव आहेत जिथून बऱ्याचशा टीम्स येत आहेत. एकेका गावात 2-2, 3-3 संघ आहेत. एक सल्ला किंवा एक सूचना किंवा एक माझी विनंती मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवेन. मित्रांनो, राजकीय पटल वेगळा आहे आणि खेळ वेगळा आहे. त्यामुळे गावासाठी खेळा, गावाच्या नावासाठी खेळा, गावाच्या प्रतिष्ठेकरता खेळा. कारण जेव्हा गाव हरतो ना, तुम्ही गावाच्या बाहेर गेलात ना तर कधी तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत म्हणून तुम्हाला कोणी विचारणार नाही, परंतु तुम्ही कोणत्या गावातले आहेत हे मात्र जरूर विचारतील. म्हणून स्वतःच्या गावाकरता खेळा. कधी कधी एखादा सामना आपण गमावतो ना तेव्हा अनेक आपल्या क्रिकेटच्या गावकऱ्यांच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून अशी काही लोक असतात जे जेवत देखील नाहीत. म्हणून त्यांची क्रिकेटवरची जी नितांत श्रद्धा आहे ती कधी तोडू नका आणि आपल्या गावाच्या एकीकरता खेळा. आपल्या गावाचं नाव या क्रिकेटच्या पटलावर. म्हणजे रायगड, पालघर आणि ठाण्यामध्ये अशी परंपरा आहे की काही गावांचं क्रिकेट किंवा आपल्या गावाचा खेळ या त्या गावाची प्रतिष्ठा म्हणून ओळखली जाते. म्हणूनच की काय, ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी, खेळा फक्त गावासाठी हा संदेश या स्पर्धेतून आम्ही देऊ. आणि ज्या काही विखुरलेल्या 2-2, 3-3 टीम्स आहेत, जे काही आपले गैरसमज आहेत आणि त्यातून घडलेले जे वाद आहेत ते विसरून पुन्हा एकदा नव्या ताकदीनं, नव्या एकजुटीनं सज्ज व्हा. 7 बॉल 13चा सामना. हा स्ट्रोक चांगला आहे. इथे केशवचा हा फटका. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. समोर क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. पहा दुसरी धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जगदीश शेळके काय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट पेशकश करतायत. शेवटचे 6 बॉल
आणि विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा, दर्जेदार मुकाबला. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय ते कधीही बांधता येईल, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र मनगटात असावी. 6 बॉल 11, 6 गेंदों में 11 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. टीम आई गावदेवी साखरोली संघाला 6 चेंडू 11 धावा, कारण धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्यात 12 चेंडूंमध्ये 20. चला स्पीडअप करा कृपा करून. जगदीश शेळके आणि केशव मैदानाच्या आतमध्ये आहेत. या आधीचा सामना कोण विसरेल. साखरोली संघाचा 2 बॉलमध्ये 12 धावा आणि अक्षरशः रौदी संघाच्या तोंडाजवळचा घास खेचून आणला तो याच केशवनं. दर्जेदार बॅटिंग त्यानं केली आणि खऱ्या अर्थानं त्याचे 2 षटकार जे आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचं षटक जे प्रगतीपथावर आहे. बॉलर इथे तयार. शेवटच्या 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत त्या मात्र 11. केशव आहेत अगदी नॉन स्ट्रायकर एंडवर आणि स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज जगदीश शेळके. बॉलर कैफच्या हातामध्ये चेंडू दिलाय. तर जाऊयात मॅचच्या दिशेनं. शेवटचे 6 बॉल इथून शेष आहेत. विजयाकरता 11. बॉल तयार. कैफ शेवटच्या 6 बॉलचं सत्र इथे शिल्लक. कैफच्या हातामध्ये चेंडू दिला. 6 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. चला गेम स्पीडअप करा अंपायर प्लीज. तर मॅचला इथे सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज तयार. पहिलाच बॉल इथे मात्र चुकी केली आहे. एक्स्ट्रा फेकलाय. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा धावसंख्या जोडली जाईल आणि आता समीकरण बदललंय. 6 बॉलमध्ये धावसंख्येची गरज आहे ती मात्र 10. 6 balls are remaining and there are 10 runs required to win this match for team आई गावदेवी साखरोली टीम. तर शेवटच्या 6 चेंडूंचं सत्र इथे शिल्लक. बॉल तयार. अराउंड विकेट आपटून टाकलाय वाऱ्याच्या विरोधात. हा फटका मात्र फसलाय. फलंदाजाला इथे परतावं लागेल. फलंदाज जगदीश शेळके बॅक टू दी पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. होता ठाण्याचा डाल्या
भोसले सरांनी किंवा हरीश पांड्या सरांनी त्याला की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि या क्रिकेटमध्ये बदल हे कधी घडतील हे सांगता येणं अवघड आहे. त्यामुळे पहा, एक चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. बॉलर इथे तयार. एक चेंडू आणि कंपल्सरी एक धाव. व्हाईट बॉल. एक चेंडू कंपल्सरी एका धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना जिवंत आहे. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर खऱ्या अर्थानं टाळ्या वाजवा, कारण पैसा वसूल मुकाबला आहे. साई देवा चषक ज्याला 4 चांद लागलेत आणि खऱ्या अर्थानं पहा, असं म्हणतात की मेहनत करून आयोजन केलं ना की ही स्वप्नील पाटील असे सामने दिसतात. आणि पहा काय चित्त थरारकत आहे मॅच मध्ये. ज्यांना हृदयविकाराचे त्रास आहेत त्यांनी कृपा करून सामना पाहू नका. जबरदस्त मॅच, तुफान मुकाबला. एक चेंडू आणि एका धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे. यस, सिद्दीक जी बाबे, कोई भी अंदर नहीं आएगा. फार मागच्या वर्षी फेमस केलं, पॉप्युलरिटी फार वाढवली सिद्दीक सरांची. खुल्या दिलाचा माणूस आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत काम करताना खूप सुखद अनुभव आले रुपेश, कारण त्या माणसाच्या मनामध्ये कधीच कपट नसतं. खुल्या दिलाचं व्यक्तिमत्व. सिद्दीक बाबे म्हटल्यानंतर या भिवंडी क्रिकेटवर त्यांनी खूप चांगली कामगिरी निभावली आहे. पूर्ण आयुष्य स्वतःचं गमावलं या क्रिकेट करता. चला, एक चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. मापोली संघ, अरे शौर्याचे योद्धे आपण आहोत. पुन्हा लढायचं आहे, पुन्हा त्याच ताकदीनं लढायचं आहे. अर्थातच पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मतीन स्पोर्ट्स महापोली संघ. एक चेंडू कंपल्सरी एक धाव. लाईट समोरची ऑफ करा. मंडप डेकोरेटर्स, रिफ्लेक्शन्स येत आहेत खेळाडूंना, बंद करा डायरेक्टली. किंवा शेवटचा एक बॉल आहे. एक चेंडू आणि विजयाकरता एका धावसंख्येची गरज आहे. यस, मॅचला सुरुवात करा. दर्जेदार, अविस्मरणीय, प्रेक्षणीय, अगदी अतुलनीय अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. साई देवा चषक 2022. एक चेंडू आणि कंपल्सरी एका धावसंख्येची गरज आहे. सामना संपल्यानंतर कोणी आज जाऊ नका, कृपा करून ही रिक्वेस्ट आहे. आपला विजय हा पराभवामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, या गोष्टीची नोंद घ्या. ज्यावेळी तुम्ही ऑफिशियल कॉल तुम्हाला येईल त्यानंतरच महापोलीकर आणि साखरोलीकर कोणी जिंका, परंतु क्रिकेटच्या नियमांचं पालन करा, एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला. एक चेंडू आणि एका धावसंख्येची कंपल्सरी गरज इथे आहे. दर्जेदार मुकाबला, पैसा वसूल मॅच आहे. एक चेंडू मध्ये कंपल्सरी एक धाव. साखरोलीकर आणि महापोलीकर, कृपा करून. आशिषचा बर्थडे, त्याला वाढदिवसाचं गिफ्ट काय मिळेल. आशिष, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परंतु आता प्रेशरमध्ये खरं तर एक चेंडू आणि विजयाकरता एक धावसंख्येची गरज आहे. आज त्याच खेळाडूचा वाढदिवस देखील आहे आणि तोच फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे. एक चेंडू एक धावसंख्येची कंपल्सरी गरज. आत कोणी येऊ नका, इथे सामना जिंकलाय. चला, यस, हा विजयाचा जल्लोष. लावा डीजे, कम ऑन चॅम्पियन. भल्या भल्याना देऊन टक्कर साऱ्यांची बनलं ती जान. भल्या भल्याना देऊन टक्कर साऱ्यांची बनलं ती जान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. धन्यवाद. अरे नावात नाही रे. इथे आपण सन्मान करूयात. सनील या. पंचांना आपण विनंती करतोय, पंच चंदनजी नाईक यांचा शाही सन्मान. त्यांनी जे 2 दिवस आणि मॅन ऑफ द मॅच आकाश पाटील, आपण देखील या. आकाश, या मॅचचा सुपर हिरो. यस, आदरणीय चंदनजी नाईक यांचा इथे आपण सन्मान करतोय. 2 दिवस या स्पर्धेकरता ज्यांनी पंच म्हणून भूमिका निभावली, त्याच आणि आई गावदेवीच्या नावानं खेळणारा साखरोली संघ. सध्या त्यांचा जल्लोष तुम्ही पाहू शकाल. क्वालिफायर झालेत आणि अचित, तुला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.
विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अचित. आणि आकाश पाटील मंचावर या. मॅन ऑफ द मॅचचा शिलेदार ज्याची बाईट देखील आपण घेऊ.